हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे वरुण। मी एक 18 वर्षाचा किशोरवयीन मुलगा आहे। मी नुकतीच 12वी पास झालो आहे। सध्या मी एका कॉलेजमध्ये प्रथम वर्षी शिकत आहे। आज पहिल्यांदाच मला आपल्याला माझी एक अनोखी कहाणी सांगायची आहे। ही कहाणी माझ्या मित्राच्या आईसोबत काही महिन्यांपूर्वीच घडली। त्यांनी मला कशाप्रकारे दिले त्याचीच ही कहाणी आहे। माझा मित्र राजीव आणि मी एकाच कॉलेजला पण वेगवेगळ्या कोर्सला शिकत होतो। आम्हा दोघांचेही फॅमिली खूप आधीपासूनच एकमेकांना परिचित होते। त्यामुळे आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स एकमेकांशी खूपच जवळचे होतो। माझ्या मित्राची आई तर मला तिच्या मुलासारखीच मानायची। माझ्या मित्राच्या आईचं नाव आहे वंदना। ती एक 38 वर्षाची गृहिणी आहे। ती शरीराने थोडी जाड, उंचीने 5 फूट 7 इंच अशी धिप्पाड स्त्री आहे। त्यांचे आंबे मोठे मोठे आहेत। त्यांच्या ब्लाऊजमध्येही ते मावत नसतं। त्या पाहायला सुंदर आहेत। अशा ह्या माझ्या मित्राच्या आईला बघूनच माझा उभा व्हायचा। त्यांचे उघडे बघावे, त्यांचे मर्दन करावे असं मला मनोमन वाटे। त्यांची कशी असेल हा विचार माझ्या मनात सतत घोळत असायचा। अशा ह्या माझ्या मित्राच्या आईला, माझ्या वंदना काकूला करायची माझी अप्रिमित इच्छा होती। आणि माझी ही इच्छा मागच्याच वर्षी पूर्ण झाली। झालं काय की माझी फॅमिली एके ठिकाणी फ्री पासवर 1 आठवड्यासाठी फिरायला जाणार होती। एक पास जास्तीचा होता तर माझ्या मित्राचे वडील माझ्या फॅमिली सोबत जाण्यास तयार झाले। पण राजीव आणि माझी परीक्षा असल्याने आम्ही तर जाणार नव्हतोच, पण वंदना काकूंही घरीच थांबायचं ठरवलं। माझ्या घरी एक हप्ता कुणीही नसल्याने मी माझ्या मित्राच्या घरी राहणार होतो। त्यामुळे मी, राजीव आणि वंदना काकू असे आम्ही तिघेच त्याच्या घरी एक हप्ता असणार होतो। वंदना काकूंची संगत मला पूर्ण एक हप्ता लाभणार असल्याने मीही फार खुशीत होतो। दुसऱ्या दिवशी माझी फॅमिली आणि राजीवचे वडील ट्रिपला निघून गेले। वंदना काकू म्हणाल्या, चला मुलांनो, आता जेवण करून घ्या आणि नंतर अभ्यासाला लागा, परीक्षा आहे ना आता तुमची। मग आम्ही तिघेही जेवण केलं आणि मग आम्ही अभ्यासाला लागलो। आता रात्रीचे 8 वाजत आले होते। वंदना काकूंनी आम्हाला आवाज देत जेवण करायला बोलावले। आम्ही लगेच डायनिंग रूममध्ये गेलो। वंदना काकू नाईट गाऊनवर होत्या, त्यातून त्यांचे मोठे आंबे दिसून येत होते। ते बघून माझ्या हाफ पॅन्टमधून माझा उठायला लागला। मग आम्ही तिघेही गप्पा करत जेवण करायला सुरुवात केली। वंदना काकू माझी विशेष काळजी घेत होत्या, मला हवं नको ते बघत होत्या, त्या मोठ्या प्रेमाने आणि आग्रहाने मला वाढत होत्या। मग आमचं जेवण आटोपलं आणि मग आम्ही झोपायला जायची तयारी सुरू केली। वंदना काकू आमच्या जवळच्याच रूममध्ये झोपायला गेल्या। मी काकूंना आणि राजीवला गुड नाईट म्हणून आपापल्या रूममध्ये जायला निघालो। आम्ही तिघंही जवळजवळच पण वेगवेगळ्या रूम्समध्ये झोपलो होतो। मी बेडवर पूर्ण नागडा होऊन आणि अंगावर चादर घेऊन लेटलो होतो। मी वंदना काकूंची कल्पना करत माझा हलवायला लागलो। मला वाटलं की काश आता वंदना काकू आपले हात फिरवत असत्या तर। इतक्यात वंदना काकू माझ्या रूममध्ये आल्या। मी दरवाजा बंद केला नव्हता। लाईट ही सुरूच होता। मी दचकलो। त्या लगेच म्हणाल्या, सॉरी हवं रून, तुला आणखी एक चादर हवी आहे का? त्यांचं लक्ष माझ्या चादरीतून दिसत असलेल्या आकाराकडे गेलं होतं। त्यामुळे त्या थोड्या चलबिचल झाल्या। मी थोडा लाजत म्हटलं, नाही काकू, इतका पुरेसा आहे। त्या हसत म्हणाल्या, झोप नीट, काही लागलं तर सांग मला। मी त्यांना हो म्हटलं आणि त्या आपल्या रूममध्ये गेल्या। त्या अतिशय शॉर्ट 1 पीस नाईट ड्रेस घालून आल्या होत्या। त्यातून त्यांच्या अर्ध्याहून अधिक मांड्या उघड्या दिसत होत्या, त्यांचेही अर्धे दिसत होते। त्यांना त्या रूपात मी पहिल्यांदाच बघत होतो। ते बघून माझा आणखीनच उठला। त्या रात्री मी स्वतः मारून स्वतःला शांत केले।
मग दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे परीक्षेला गेलो. माझा पेपर आटोपलं पण राजीवचा आणखी एक पेपर बाकी होता. म्हणून तो तिथेच थांबला आणि मी घरी परतालो. वंदना काकूंनी माझं स्वागत केलं आणि मला फ्रेश व्हायला सांगत जेवण वाढून दिलं. मग मी जेवण आटोपलं आणि त्यांना कामात मदत करायला लागलो. त्या माझ्याशी गप्पा करत होत्या. इतक्यात एक डब्बा उचलायला त्या खाली वाकल्या आणि त्यांचा स्पर्श झाला. त्यांना माझा उठला आहे हे लक्षात आलं होतं. त्या ओशाळून मला सॉरी म्हटल्या आणि मी त्यांना हसून इट्स ओके काकू म्हटलं. काही वेळाने मग राजीव ही घरी आला. असेच 2 दिवस गेले. आमचे अर्धे पेपर संपले आणि बाकीचे नंतर काही दिवसांनी होणार होते. याच काही दिवसांच्या गॅपमध्ये राजीवला एका प्रोजेक्टसाठी बाहेर गावी 3 दिवसासाठी जायचं होतं. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी तो त्यासाठी निघून गेला. आता घरात मी आणि वंदना काकूच होतो. आम्ही दोघे खूप खेळकरपणे वागत होतो. एके सकाळी मी बाथरूममध्ये आंघोळ करत असताना पाय घसरून पडलो. माझ्या पडण्याचा आवाज ऐकून वंदना काकू लगेच बाथरूममध्ये आल्या. मी टॉवेलने माझं लपवत वेदनेने विव्हळत उभा राहायचा प्रयत्न करीत होतो. काकूने मला धीर देत आधार दिला आणि बेडरूममध्ये घेऊन गेल्या. त्यांनी मला बेडवर लेटवलं आणि विचारले, कसा पडला रे तू? कुठं लागलं बघू? मी म्हणालो, काकू नाही दाखवू शकत मी तुम्हाला. मी काही नाही घातलं आहे आतमध्ये. यावर काकू म्हणाल्या, अरे तू लहान होतास तेव्हा मी तुला नागड अंघोळ घालून द्यायची. लाजू नकोस, बघू. असं म्हणत त्यांनी माझ्या अंगावरच टॉवेल बाजूला सारलं. त्याबरोबरच माझा उठलेला उघडा पडला. ते बघून काकू चकित होत हसत म्हटल्या, बापरे, वरून तू तर फारच मोठा झालास रे. पाहता पाहता मी लाजलो. मग त्यांना मी माझं दुखणं सांगितले आणि त्या त्यावर मसाज करायला लागल्या. माझा आणखीनच कडक व्हायला लागला. माझ्या मित्राच्या आईकडून मसाज करायची माझी इच्छा पूर्ण करायची वेळ आली होती. मी काकूंना म्हटलं, काकू, माझा पण दुखत आहे. त्याच्यावर पण पडलो ना. त्या म्हणाल्या, करते मालिश पण. असं म्हणत त्यांनी माझ्या नागावर तेल लावलं आणि त्यावर आपल्या हातांनी मसाज करायला लागल्या. त्यांच्या नाजूक हाताचा स्पर्श माझ्या होताच मी थरारलो. मी कन्हायला लागलो, आह काकू, करा, आणखी हलवा. तसं त्या माझी गुलाबी अग्रभागी आपले बोट फिरवायला लागल्या. मी तर वेडाच व्हायचं राहिलो होतो. मी मोठ्याने कणहत होतो, काकू खूप बरं वाटतंय. काकूंनी माझ्यावर हात फेरत मारत म्हणाली, आता बरं वाटतंय बाळ तुला. छान हतस. त्यांनी आणखी माझा मसाजायची गती वाढवली. मी मोठ्याने कणहत होतो. मी तो सुवर्णक्षण गाठला आणि सगळं सुख बाहेर काढून टाकलं. मी त्यांना हस्त सॉरी म्हणालो. त्या म्हणाल्या, आता बरं वाटतंय ना तुला? आराम कर, मी चेहरा धुते. असं म्हणत त्या बाथरूममध्ये जायला निघाल्या. मी खूपच समाधानी झालो होतो.